नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आज जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो आहे कमळ आसनचा. तर हे कमळ आसन मी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहे आणि हे कमळ आसन बनवताना मी कोणत्याही फॉर्म शीटचा किंवा कॅनव्हास पेपरचा वापर केलेला नाही आहे. तर हे कमळ मी बनवलेले आहे फक्त एका फॅब्रिकच्या पट्टीपासून. कोणत्याही प्रकारची पाकळी कट न करता अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने हे कमळ आसन बनवलेले आहे. जसे बाजारात भेटते सेम त्याच पद्धतीने हे कमळ आसन बनवलेले आहे आणि हे बनवताना मी यामध्ये काही छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे जे तुमचं कमळ आहे ना ते एकदम व्यवस्थितरित्या बनलं जाईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि बनवा बाजारात मिळणारे सुंदर असे कमळ आसन घरच्या घरी. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर इथे मी कमळ आसन बनवण्याकरता या 2 रंगाच्या फॅब्रिकचा वापर केलेला आहे आणि त्याची मापे मी जी स्क्रीनवर दिलेली आहेत ना सेम त्याच मापाने हे फॅब्रिक कट केलेलं आहे. तर इथे या पट्टीची उंची तुम्ही बघू शकता 10 इंच घेतलेली आहे आणि लांबी जी आहे ती 40 इंच इतकी घेतलेली आहे. तर याच मापाने लाल रंगाचा आणि हिरव्या रंगाचा फॅब्रिक आहे ना ते आपल्याला कट करून याच्या 2 पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी लाल रंगाचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हे फोल्ड करत इथे मी आता या फॅब्रिकला शिलाई देखील मारून घेणार आहे कारण की तिथे आपल्याला पाकळ्या तयार करायच्या आहेत. तर इथे या फॅब्रिकला फोल्ड करत तुम्ही बघू शकता मी शिलाई मारत आहे. तर इथे आपण जी शिलाई मारत आहोत ना ती मशीनची जी सर्वात मोठी शिलाई असते ना ती शिलाई इथे मारायची आहे कारण की ही शिलाई आपल्याला नंतर उसवायची देखील आहे. तर इथे शिलाई मारण्याऐवजी तुम्ही टाचण्या देखील अटॅच करू शकता. पण टाचण्यानं काय होईल माहिती आहे का, आपल्या ज्या कमळाच्या पाकळ्या आहेत ना त्या शिलाई मारताना फॅब्रिक व्यवस्थितरित्या सेट होणार नाही. त्याकरता इथे आपल्याला या फॅब्रिकला शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही फॅब्रिकला मी मशीनवर मोठ्या आकाराची शिलाई मारून घेतलेली आहे आणि इथे हे दोन्ही फॅब्रिक तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला कमळाची पाकळी तयार करायची आहे. तर पाकळी तयार करण्याकरता मी तुम्हाला पेपरवर आधी कटिंग करून दाखवणार आहे. तर इथे 2 फोल्डमध्ये पेपर घेतलेला आहे आणि त्याची उंची 4 इंच इतकी घेतलेली आहे. तर 4 इंच इतकी उंची घेतलेली आहे. त्याचा आपल्याला मध्य पॉईंट काढायचा आहे. तर मध्य पॉईंट इथे 2 इंचावर येत आहे. तर मध्य पॉईंटपासून समोरच्या बाजूला आपल्याला 2 इंचाचं माप टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने हे माप टाकून झाल्यावर आपल्याला पाकळीच्या खालच्या बाजूला पण 2 इंचाचं माप टाकायचं आहे. तर सर्व ही मापे टाकून झालेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर एकदम व्यवस्थितरित्या तुम्ही इथे बघू शकता मी पाकळीचा आकार देऊन घेतलेला आहे आणि हा पाकळीचा आकार आपल्याला कट देखील करून काढायचा आहे. तर इथे तयार आहे आपली कमळाच्या आसनची पाकळी. तर जे फॅब्रिक आपण शिलाई मारून ठेवलं होतं ना ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या फॅब्रिकच्या जिथे शिलाई मारलेली आहे तिथं 1/2 इंचावर आपल्याला असं मार्किंग करायचं आहे. इथे या फॅब्रिकवर तुम्ही बघू शकता 1/2 इंचावर मी चॉकने रेषा आखून घेतलेल्या आहेत. त्यानंतर जी पाकळी आपण पेपरची कट करून ठेवली होती ती घ्यायची आहे आणि ती बरोबर या फॅब्रिकवर आपल्याला चॉकने छापून घ्यायची आहे. तर इथे मी मार्क करून घेतलेली आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरी देखील पाकळी अशीच तयार करायची आहे. पण त्या पाकळीच्या मध्ये तुम्ही बघू शकता 2 पाकळ्याच्या मध्ये 1 बोटाचं अंतर राहिलं पाहिजे इतक्या अंतरावर आपल्याला दुसऱ्या पाकळीचा आकार चॉकने छापून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण या पट्टीवर तुम्ही बघू शकता मी पाकळ्याचा आकार चॉकने छापून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हिरव्या रंगाची जी पट्टी आपण शिलाई मारत तयार करून ठेवली होती ना ती घ्यायची आहे कारण की त्यावरही आपल्याला हा पाकळीचा आकार बनवायचा आहे. तर अशा पद्धतीने लाल रंगाच्या पट्टीवर हिरव्या रंगाची पट्टी आपल्याला ठेवायची आहे आणि तिथे टॅप करत आपल्याला हा जो पाकळीचा आकार आहे ना तो हिरव्या रंगाच्या पट्टीवर देखील छापून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्या वेळेची देखील बचत होईल आणि दोन्ही पट्ट्यावर एक आकाराच्या पाकळ्या बनल्या जातील. त्यानंतर इथे पाकळीला आपल्याला शिलाई मारायची आहे. तर शिलाई मारताना एक काळजी घ्यायची आहे. या पाकळीच्या कडेनं आपण शिलाई मारताना आपल्याला जी सर्वात छोट्या आकाराची जी शिलाई असते ना ती शिलाई इथे मारायची आहे कारण छोट्या आकाराच्या शिलाई आपण जी मारू ना तर त्यामुळे आपली जी कमळाची पाकळी आहे ती एकदम व्यवस्थितरित्या आणि आकारबाज अशी बनली जाईल. ज्यावेळेस आपण या पाकळीला कट देतो त्यावेळेस ही पाकळी एकदम व्यवस्थितरित्या
बनावी त्याकरता इथे आपल्याला मशीनची सर्वात छोटी जी शिलाई असते त्या शिलाईचा इथे वापर करायचा आहे। तर पूर्ण या पाकळीच्या कडेनं तुम्ही बघू शकता मी शिलाई मारून घेतलेली आहे। आणि शिलाई मारत असताना इथे तुम्ही बघितलं असेल हे फॅब्रिक मी कशा पद्धतीने फोल्ड केलेलं आहे। अशा पद्धतीने फोल्ड करत तुम्ही जर पाकळीच्या कडेनं शिलाई माराल तर तुमच्या पाकळ्या ह्या व्यवस्थितरित्या बनल्या जातील। त्याकरता हे फॅब्रिक आपल्याला फोल्ड करतच शिलाई मारायची आहे। त्यानंतर या पाकळीच्या मध्यभागी इथे आपल्याला कट द्यायचा आहे। तर जिथे शिलाई मारलेली आहे तिथपर्यंतच हे फॅब्रिक आपल्याला कट करायचं आहे आणि या पाकळीच्या बाजूचं देखील आपल्याला एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून काढायचं आहे। तर सर्व पाकळ्यांचं सेम याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे आणि या पाकळीच्या कडेनं छोटे छोटे आपल्याला नॉचेस द्यायचे आहेत, कट द्यायचे आहेत। पाकळीच्या कडेने छोटे छोटे कट दिल्याने काय होईल, आपली जी पाकळीचा आकार आहे ना तो एकदम व्यवस्थितरित्या बनला जाईल। त्याकरता पाकळ्यांच्या कडेनं आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत। त्यानंतर हे फॅब्रिक आपल्याला पलटी करत म्हणजे सरळ करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या या पाकळीचा आकार आपला बनलेला आहे। आणि त्यानंतर पाकळीच्या टोकाची बाजू आहे ती मी एका सुईच्या मदतीने व्यवस्थितरित्या काढून घेत आहे। तर इथे अशा पद्धतीने आपली बनून तयार आहे कमळाच्या आसनची पाकळी। तर या पाकळ्याच्या कडेनं आपल्याला इथे एक लेस देखील अटॅच करायची आहे। लेस अटॅच करणं हे ऑप्शनल आहे, पण मी इथे अटॅच केलेली आहे। तर इथे समोश्याच्या आकाराची लेस मी वापरलेली आहे आणि तीच या पाकळीच्या कडेनं अटॅच केलेली आहे। तर जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने या पाकळ्यांना लेस अटॅच करून घ्यायची आहे। लेस अटॅच करणं हे ऑप्शनल आहे बरं का, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अटॅच करा अथवा नाही केली तरीही चालेल। त्यानंतर हिरव्या पट्टीच्या पण पाकळ्या सेम त्याच पद्धतीने मी कट करत सरळ करून घेतलेल्या आहेत। आणि त्यानंतर लाल रंगाच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या आपल्याला अशा मध्यभागी फोल्ड करायच्या आहेत आणि अर्धा इंचावर मार्क करत तिथे आपल्याला एक क्रॉसमध्ये शिलाई देखील मारून घ्यायची आहे पाकळ्यांच्या। तर इथे तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने मी मार्क केलेला आहे ना बरोबर त्या मार्किंगवरच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पाकळीचा आकार आपला किती छान आणि सुंदर असा बनला गेलेला आहे। त्यानंतर हिरव्या रंगाच्या पाकळ्याची पट्टी आपल्याला घ्यायची आहे आणि दोन पाकळ्याच्या मध्ये लाल रंगाची पाकळी आपल्याला बरोबर ठेवत हे दोन्ही पाकळ्यांची जी पट्टी आहे ना ती एकमेकाला स्टिच करत अटॅच करून घ्यायची आहे। तर इथे या पट्ट्याला बघू शकता तुम्ही मी शिलाई मारत या दोन्ही पट्ट्या एकमेकावर व्यवस्थितरित्या स्टिच करत अटॅच करून घेणार आहे। तर या दोन्ही पट्ट्या अटॅच करताना तुम्हाला काही गोष्टी जर समजल्या नसतील तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून देखील पाहू शकता। तर त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या या पाकळ्या सर्व या स्टिच करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे आपल्याला अस्तरच्या फॅब्रिकचा एक चौकोनी तुकडा घ्यायचा आहे आणि तो 4 पदरी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे। तर 4 पदरी फोल्ड करून झाल्यानंतर त्यावर आपल्याला 5 इंचाचं माप टाकायचं आहे, कारण की इथे आपल्याला 10 इंचाचा सर्कल तयार करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने 5 इंचाचं मार्किंग करत हा अर्ध गोलाकार आकार मी तयार करून घेत आहे, मार्क करून घेत आहे। त्यानंतर हे फॅब्रिक आपल्याला कट करून काढायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अस्तरच्या फॅब्रिकचा हा गोल आकार आपला पूर्णपणे बनला गेलेला आहे। त्यानंतर अजून एक अस्तरचं फॅब्रिक घ्यायचं आहे आणि त्यावर हा गोलाकार भाग आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याच्या कडेनं 1/2 इंच असं मार्किंग करायचं आहे आणि तिथे आपल्याला शिलाई मारत हे फॅब्रिक तयार करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर पाकळ्यासाठी जो आपण फॅब्रिक वापरलेला आहे ना तो मेन फॅब्रिक घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला अस्तरचा गोलाकार भाग हा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे। टाचणी अटॅच करून पुन्हा त्याच्या कडेनं मार्किंग करून घ्यायची आहे, तिथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि छोटे छोटे आपल्याला कडेनं कट देखील द्यायचे आहेत। तर कट देऊन झाल्यानंतर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने हा अस्तरचा भाग आपल्याला कट करायचा आहे आणि हे फॅब्रिक सरळ करून घ्यायचं आहे। दोन्हीही जे गोल आपण तयार करून ठेवले होते ना ते सेम याच पद्धतीने आपल्याला मध्यभागी कट करत पलटी करून सरळ करून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर दोन्ही बाजूकडनं आपण जिथे अस्तर अटॅच केलेला गोल आहे ना तो घ्यायचा आहे आणि त्याच्या कडेनं अर्धा इंचावर अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे। तर चॉकने मार्किंग करायचं आहे आणि जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने केलेल्या मार्किंगवर या पाकळ्याची पट्टी आपल्याला ठेवायची आहे आणि तिथे शिलाई मारत या गोलाकार भागाला या पाकळ्याची पट्टी आपल्याला स्टिच करत अटॅच करून घ्यायची आहे।
तर इथे तुम्ही पाहू शकता किती साध्या आणि सोप्या पद्धतीने हे आपलं कमळाचे आसन जे आहे ना ते तयार होत आलेलं आहे आणि तेही बाजारात जसं मिळतं ना सेम त्याच पद्धतीने। तर इथे तुम्ही पाहू शकता लाल रंगाच्या पाकळ्या आणि हिरव्या रंगाच्या पाकळ्या या आपल्या गोलाकार भागाला स्टिच करत अटॅच करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर पुन्हा अजून एक लाल रंगाच्या पाकळ्याची पट्टी मी तयार केलेली आहे आणि 2 लाल रंगाच्या पाकळ्याच्या मध्ये एक लाल रंगाची पाकळी ठेवत मी ही पूर्ण पट्टी या फॅब्रिकला अटॅच करून घेणार आहे। तर फ्रेंड्स, अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहितलंच असेल हे कमळाचे आसन आपले किती सुंदरपणे बनले गेलेले आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या पाकळ्या आपल्या या गोलाकार भागाला अटॅच झालेल्या आहेत आणि त्यानंतर मेन फॅब्रिकचा जो आपण गोलाकार भाग तयार करून ठेवला होता तो घ्यायचा आहे आणि तो बरोबर या कमळाच्या मध्यभागी आपल्याला टाचणी लावत अटॅच देखील करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर या गोलाकार भागाच्या कडेनं आपल्याला इथे अटॅच करायची आहे लेस। तर लेस ही मी कॉईनच्या आकाराची लेस होती माझ्याकडे घरात, त्या लेसचाच इथे मी वापर केलेला आहे आणि या गोलाकार भागाच्या कडेनं मी स्टिच करत ही लेस पूर्ण या गोलाकार भागाला अटॅच करून घेतलेली आहे। तर खूप सुंदररित्या इथे बनून तयार आहे आपलं हे कमळ आसन। तर त्यानंतर इथे आपल्याला कमळाच्या पाकळ्या उभा राहण्याकरता एक बेल्ट तयार करायचा आहे। तर इथे कमळाचं माप मी घेतलेलं आहे, तर इथे 34 इंच इतकं भरलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला 2 किंवा 4 इंच एक्स्ट्राचं माप ॲड करत कॅनची पट्टी जी आहे ती कट करायची आहे आणि इथे हा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हा कॅनचा बेल्ट आपल्या या कमळाच्या आसनसाठी तयार करून घ्यायचा आहे। तर बेल्टला अस्ताचं फॅब्रिक स्टिच करून अटॅच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपल्याला वेलक्रो देखील अटॅच करून घ्यायचं आहे। तर दोन्ही बाजूनं सेम त्याच पद्धतीने अस्ताचं फॅब्रिक अटॅच करत मी वेलक्रो लावून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने तयार आहे आपलं एकही पाकळी कट न करता कमळाचे आसन। तर इथे कमळाचा जो मधला गोलाकार भाग आहे ना तो इथे तुम्ही बघू शकता 9.5 इंचाचा इतका तयार झालेला आहे। तर फ्रेंड्स, अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकता किती सुरेख असं हे आपलं कमळाचे आसन बनून तयार आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहितलंच असेल एकही पाकळी कट न करता ना पेपर कॅनव्हास ना फॉर्म शीट याचा बिलकुलही वापर न करता छान असे इथे हे कमळाचे आसन बनून तयार आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुमच्यासाठी यूजफुल असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, व्हिडिओला हाईप करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि असेच नवनवीन आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।